कॉलेजमधनं डॉक्टर VN धाडके यांनी घेतलाय, प्रेरणा घेतली आणि त्यांचा अजून पुढचा शिक्षणाचा वारसा हा चालूच राहिला. त्यांनी DM एंडोक्रोनॉलॉजी म्हणजे जे काही ग्रंथी असतात, शरीरात ज्या काही ग्रंथी असतात त्याचे ते सर्वात तज्ञ झाले. भारतामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वात वाखण्यासारखं असं PGIच्या क्लिनिकल वर्क आणि रिसर्च मध्ये भाग घेतला. त्यांनी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज ऑफ वेल्लोर इथे त्यांनी क्लिनिकल असिस्टन्सी पण केली. नंतर वजन कमी करणे म्हणजे काय? कमी खा, व्यायाम करा, वजन कमी झालं. हे सांगायला खूप सोपं आहे, पण हे ॲक्च्युअली तसं घडत नाही. आता का घडत नाही ह्याच्याकरता आपण आज 3 गोष्टींमध्ये वेगळ्या वेगळ्या बघणार आहोत. एक म्हणजे आपण जाड का होतो हा पहिले प्रश्न आपण समजून घेऊया. त्यानंतर आपण जाड झालो तर त्याचे दुष्परिणाम काय, आणि त्यानंतर जाड किंवा वजन हे कसं आपल्याला कमी करता येतं याकडे आपण बघणार आहोत. सो आता जाऊया आपण एक साधारण कमीत कमी 50,000 वर्षापूर्वी, ज्या वेळेस मनुष्य हा अशा वातावरणात राहत नव्हता, जंगलात राहायचा. जंगलात राहणारा हा मनुष्य ह्याला सतत तोंड द्यायला लागायचं. ते म्हणजे सतत होणाऱ्या दुष्काळ आणि सुकाळाशी. म्हणजेच काय, एक कालखंड असायचा ज्यावेळेस भरपूर मान्सून झाला, पाऊस चांगला पडला की त्यावेळेस सुकाळ असायचा. म्हणजेच काय, ज्यावेळेस खाणं मुबलक प्रमाणात सगळीकडे उपलब्ध असायचं. आणि त्याच नंतर येणारा दुष्काळ असायचा. दुष्काळ म्हणजे काय की ज्यावेळेस खाणं उपलब्ध नाही आहे. तर माणसाची शरीर निर्मिती ही अशा दुष्काळ आणि सुकाळ या कारणांसाठी किंवा या वेगळ्या वेगळ्या आलटून पालटून येणाऱ्या सायकल्सशी निगडीत आहे. म्हणजेच काय, तर शरीराला एक मानसिकरित्या किंवा एक फिजिओलॉजिकली ज्याला म्हणू आपण, आपल्या शरीराला एक शिकवण आहे की सुकाळ आला की त्यावेळेस सगळे डबे भरून ठेवायचे. मग ते कुठले कुठले डबे? तर पोटाचे, इकडचे, मांडीतले सगळे डबे हे भरून ठेवायचे. आणि ज्या वेळेस दुष्काळ येईल त्यावेळेस त्या दुष्काळात ते एक एक करून डबे उघडायचे आणि दुष्काळाला सामोरं जायचं. आता सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, आजकाल आपण ग्रीन रिव्होल्युशन नंतर सतत सुकाळच पाहत चाललो आहे. म्हणजेच काय, आपल्याकडे दुष्काळ हा जवळजवळ नाही राहिला असं म्हणता नाही येणार, पण तो खूप कमी प्रमाणात राहिला असेल. म्हणजेच काय, विचार करा, एक रोटी मिळवायला किंवा एक छोटीशी पोळीचं एवढंसं पोळी मिळवण्याकरता मला आज किती प्रयत्न करायला लागतात. खिशातनं पाकिट काढा, नोटा मोजा, द्या आणि मला पोळी मिळाली. ह्याच उलट 10 ते 12 हजार वर्षापूर्वी जो माणूस शेतकरी होता त्याला काय करायला लागायचं, तर त्याला ती बी पेरायला लागायची. बी पेरल्यानंतर त्याच्यावर मशागत करायला लागायची. मशागत नाही तर त्याच्यावर पाणी टाकायला लागायचं. पाणी टाकल्यानंतर धान्य आलं की ते धान्य तोडायचं, खोडायचं, त्याच्यातनं सालं वेगळी करायची, त्याचा आटा करायचा. आटा करून कणिक झाली की कणिक झाल्यानंतर त्या कणकेची पोळी बनवायची. हे सगळं फक्त एक पोळी मिळवण्यासाठी एक माणूस करत होता. म्हणजेच काय की त्या माणसाची त्यावेळेसची फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच कार्य करण्याची क्षमता किंवा एक्सरसाइज करण्याची क्षमता ही खूप जास्त होती. ॲज अगेन्स्ट आज मला काय श्रम घ्यायला लागतात, तर खिशात हात घालायचा, पैसे काढायचे आणि द्यायचे. सो एक पोळी मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रमाणात कष्ट करायचा. या अगेन्स्ट आपण आजच्या काळात कष्ट काहीच करत नाही आहे. त्यामुळे जरी आपलं शरीर फार बदललं नसलं, जरी शरीर आपलं 1000 वर्षापूर्वीचं आहे, तरी बाकीचे आपलं वातावरण खूप बदललं आहे. आणि ह्यामुळे आपल्यात काय होतं आहे, तर आपल्या शरीरात सतत चरबी ही जमाच होत जाते. म्हणजेच काय, प्रत्येक वेळेस तुम्ही खाता त्याच्यातलं चरबीमध्ये रूपांतर होतं आणि ती चरबी तुमच्या पोटामध्ये नाही तर बाकीच्या इतर भागांमध्ये कुठे ना कुठेतरी कधीतरी येणारा दुष्काळ ह्याच्यासाठी ती जमा होत राहिलेली आहे. आणि ही अनुवंशिकता म्हणा किंवा ही निसर्गाने दिलेली आपण एका अर्थी ती पूर्वीच्या काळी जी काय आपल्याला देणगी होती ती आज आपल्याला एका अर्थी दुर्दैव ठरते.
सो सगळे म्हणतात की ठीक आहे, वजन वाढलं, बरोबर, वजन वाढतंय तर चांगली गोष्ट आहे. बाळसं धरलेलं बाळ, गुटगुटीत गाल असलेलं कोणतरी बाळ आपल्याला खूप छान वाटतं. मग या वजनाला किंवा या चरबीला एवढं घाबरायचं का? का सगळे म्हणतात की काय वाईट आहे या चरबीत, ती पोटामध्ये बसली तरी शांतपणे, एवढं का घाबरावं? तर चरबी किंवा जास्त वजन असणं हे प्रत्येक क्षणोक्षणी, आपल्या भारतामध्ये नाही तर जगामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी एक जीव ही फक्त चरबी घेते. ऐकून सुन्न होतं, हो की नाही? प्रत्येक क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक सेकंदाला किंवा प्रत्येक मिनिटाला एक माणूस डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली चरबीमुळे मरत असतो. आता हे कसं तर जाणून घेऊया आपण. चरबी सगळ्यात मोठं काय करते तर चरबी ही एक शरीरात लेप्टिन नावाचा हार्मोन तयार करत असते. आता या लेप्टिनचा काय संबंध या सगळ्याशी? तर लेप्टिनचा सगळ्यात महत्त्वाचा संबंध असतो तो म्हणजे स्त्रियांना किंवा पुरुषांना वयात आणणे. सो काय होतंय आजकालच्या या सगळ्या समाजामध्ये, जिथे चरबी वाढत चालली आहे आणि एस्पेशली लहान मुलांमध्ये चरबी वाढत चालली आहे, तिकडे लहान लहान मुली 8व्या आणि 9व्या वर्षीच पाळी यायला लागली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जी 14व्या वर्षी यायची ती 8व्या आणि 9व्या वर्षीच यायला लागली आहे पाळी. तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फरक पडतो? एवढं लवकर आली पाळी, लवकर मोठी होईल. लवकर पाळी येणं यामुळे ती मुलगी जास्त लवकर सेक्शुअली ॲक्टिव्ह होते. तेवढंच नाही तर तिचा एक न्यूनगंड तयार होतो. का? कारण ती तिच्या बरोबरच्या लोकांपेक्षा वेगळी दिसायला लागते आणि ती लवकर वेगळी दिसायला लागते. हा न्यूनगंड कुठेतरी पुढे जाऊन ट्रान्समिट होतो. तो तिच्या अनेक वेळेस पडणाऱ्या किंवा कुठेही करिअरमध्ये किंवा लग्न ठरत असताना प्रत्येक वेळेस हा न्यूनगंड कुठेतरी मनात राहतो. हे झालं मुलांचं. मोठ्यांचं काय? तरुणांचं काय? तर तरुणांमुळे चरबी जास्त जमल्यामुळे ही एक प्रकारची, अमेरिकेने चरबीला एवढ्यातच किंवा ओबेसिटी किंवा वजन वाढणे या आजाराला एवढ्यातच एक नॅशनल थ्रेट डिक्लेअर केला आहे. आता ह्यात नॅशनल थ्रेटसारखं काय झालं? तर नॅशनल थ्रेट हे ह्या कारणाकरता, कारण अमेरिकेत चरबीचं प्रमाण किंवा चरबी असलेल्या लोकांचं प्रमाण किंवा ओबेसिटीचं प्रमाण इतकं जास्त झालं आहे की त्यांच्यात सैन्यात भरती करण्यासारखे युवक युवती मिळत नाही आहेत. आणि भारताला हे काही फार वर्ष राहणार नाही आहे. भारतात हे अजून हे चित्र 10 ते 15 वर्षात दिसणार आहे की आपल्याला फक्त वजन जास्त आहे, डायबिटीज असल्यामुळे सैन्यात आपल्याला भांडण करण्यासाठी लोकच मिळणार नाहीत. एक फायदा होऊ शकतो त्याच्यात. भारतात आणि पाकिस्तानात दोन्ही जर चरबीवाले वाढले तर सगळीकडे शांतताच निर्माण होईल. पण ते आपल्याला साधायचं नाही आहे. एवढंच नाही तर चरबी जास्त असलेले गृहस्थ किंवा स्त्री किंवा पुरुष हे काम कमी करतात. म्हणजेच काय? त्यांची कार्यक्षमता कमी असते. म्हणजेच काय की एक स्वीडनमधला केलेलं सर्वेक्षण आहे. त्या सर्वेक्षणामध्ये असं निदर्शनात आलं आहे की जर का 2% जरी लोकांनी 2 किलो वजन कमी केलं तर त्यांच्या वर्षातून होणाऱ्या सुट्ट्या या कमीत कमी 50% कमी जातील. म्हणजे सुट्टी घेण्याचं प्रमाण कमी होईल, त्यांचं कार्य करण्याची प्रणाली वाढेल, त्यांची वर्क एफिशियन्सी म्हणजेच काय, कार्य जितक्या आज जोमाने करतायत ते कमी होईल. आणि एवढंच नाही तर त्यांना आणखीन एक निदर्शनास आलं की ज्यांनी वजन कमी केलं आहे ते त्यांच्या इतर सहकार्यांशी कमी भांडतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, मग तो सामाजिक असो, आर्थिक असो, नैसर्गिक असो किंवा स्वतःचा फायदा असो, असा हा फायदा आपल्याला वजन कमी करण्याने मिळत आहे. जर इतकं सोपं आहे, इतकं सगळं पटतं, इतकं सगळं आहे, तर मग वजन कमी होत का नाही? सगळ्यांनाच हा प्रश्न वाटतो. त्यामुळे बरेच वेळा एक वेगळे सर्वेक्षणं करण्यात येतात. सो सर्वेक्षणांमध्ये हे निदर्शनास येतं की सगळ्यात पहिली आपली वजन कमी करण्याची जी आपण समजतो की वजन कमी करणं इतकं सोपं आहे की कमी खा, हे इतकं सोपं नाही आहे. का नाही आहे? कारण हे सगळ्यांनाच कळतं की कमी खा, पण तरी कोणी का करू शकत नाही? का करू शकत नाही? कारण ह्याचा अर्थ आपला मेंदू हा स्वार्थी आहे. म्हणजेच काय, मेंदूला कुठेही आवडीचं काहीतरी दिसलं, पुरणपोळी दिसली की पुरणपोळी त्याला अजून बापरे काहीतरी एनर्जी, मस्त माल मिळणार आपल्याला.
सो प्रत्येक क्षणाला आपल्याला समोर जे काय येतं त्या गोष्टीचं आकर्षण असतं आणि त्या गोष्टीचं आकर्षण हे आपल्या चरबीत रूपांतर होत असतं आणि इनडायरेक्टली आपल्या वजनामध्ये रूपांतर होत असतं. आता मग ह्यातून बाहेर पडणं शक्यच नाही आहे का? पडणं शक्य आहे. तर त्याच्यासाठी लोक वेगळे वेगळे प्रकार अवलंबतात. सगळ्यात नंबर 1चा प्रकार म्हणजे डिप्रिवेशन. डिप्रिवेशन म्हणजे काय? डिप्रिवेशन म्हणजे मला माहिती आहे की साखर हे माझ्यासाठी चांगलं नाही, तूप हे माझ्यासाठी चांगलं नाही, तेल हे माझ्यासाठी चांगलं नाही, तर मी ते बंद करून टाकतो. बरोबर. सो हे बंद केल्याने नक्कीच माझं वजन उतरेल आणि मी एकदम फिट होईन. पण हे बंद किती टक्के करू शकतात? 5%, 10%, त्यापेक्षा जास्त लोक हे बंद करू शकत नाहीत. का? कारण तुम्ही जर बंद केलं तर मेंदूला सतत एक सिग्नल मिळत असतो की हे जे काय तुम्ही बंद करताय खाणं, ते खाणं तुम्हाला शिक्षा देताय आणि मेंदूला शिक्षा ही आवडत नाही. त्यामुळे डिप्रिवेशन हा मार्ग फार तर फार 6 महिने किंवा 9 महिने टिकतो, त्यानंतर फेल जातो. दुसरा एक मार्ग म्हणजे सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल म्हणजे काय? की कंट्रोल ठेवायचा स्वतःवर. मी नाही खाणार आज काही, मी नाही खाणार आज काही, असे खूप लोक करतात. पण ह्यामुळे उपाशी राहतात आणि उपाशी राहिल्यामुळे 3 किंवा 4 दिवस लागोपाठ उपाशी राहिले की 5व्या दिवशी आपाप त्यांना इतकी भूक लागते कडाडून की जे काय आधीचे 3 दिवस त्यांनी पुण्य केलं असतं ते एक पापात सगळं धुतलं जातं. सो डिप्रिवेशन नाही, सेल्फ कंट्रोल नाही. आणि तिसरा एक इफेक्ट असतो तो म्हणजे ज्याला आम्ही पांढरा हत्ती इफेक्ट म्हणतो. पांढरा हत्ती इफेक्ट म्हणजे काय? मी आता म्हटलं डोक्यात सगळ्यांचं आलं असेल पांढरा हत्ती. सो मी समजा तुम्हाला सांगितलं की पांढऱ्या हत्तीबद्दल विचार करू नका, तर तुम्ही 100% पांढऱ्या हत्तीबद्दलच विचार कराल. म्हणजेच काय? मी जर तुम्हाला सांगितलं की उद्या मित्रांबरोबर बाहेर जाऊन मिसळ खायच्याबद्दल विचार करू नका, तर तुम्ही इन्व्हेरिएबली मिसळ खाण्याबद्दलच दिवसभर विचार कराल आणि शेवटी तुम्ही त्या गोष्टीला बळी पडाल. सो ह्या सगळ्यातनं आपण बाहेर कसं पडायचं? तर ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्याकरता एक आपण छोटीशी गंमत खेळूया किंवा गंमतपेक्षा एक नंबर्सचा गेम शिकूया. आता सगळ्यांना वाटत असतं की मी जाड आहे, बरोबर. सो मी जाड आहे हे तर वाटत असतं, पण त्याबरोबर आणखीन एक गैरसमज असतो, तो म्हणजे की मी तर खूप कमी खातो किंवा मी तर खूपच कमी खाते तरी मी जाड आहे. तर हे कसं जाड असता किंवा कसे जाड असता किंवा असते हे पाहण्यासाठी आपण त्याचं अख्खं चित्रपट पाहूया. सो जर मी त्यांचं पूर्ण आठवड्याभराचं टोटल कॅलरीज पाहिले तर काय असतं, खूप जण काय करतात, 2 प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे काय करतात की ते 3-4 दिवस सतत उपास करतील आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी खूप जेवण करतील. एक प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे त्यांना एक गैरसमजच असतो की मी खातच नाही काही. तर असे कोण लोक? तर असे हे की साधारण त्यांचं जर ॲक्च्युअल आपण कॅलरीज काउंट हा घेतला त्यांचा, तर साधारण 1 कप चहामध्ये म्हणजे गाईच्या दुधाने बनवलेला साखर असलेला 1 कप चहा हा साधारण 60 कॅलरीज आपल्याला देतो. 60, काही लोक म्हणतात 80 कॅलरीज देतो. ठीक आहे, आपण त्यातल्या त्यात खालचा नंबर पकडू. दूधवाला बहुतेक करून पाणी जास्त मिक्स करत असेल असंही धरू. सो आपल्याला जे आपण जो चहा बनवतो त्या चहामध्ये साधारण आपल्याला 60 कॅलरीज मिळत असतात. हे 60 कॅलरीज ऐकायला खूप मोठे नाही वाटत, कारण दिवसभरातनं आपल्याला साधारण 2000 कॅलरीजची गरज असते. जर 2000 कॅलरीजची गरज आहे तर या 60 कॅलरीज ह्या खूप मोठ्या नाही आहेत. पण या 60ला जर मी 2 गुणलं, कारण दिवसातनं सगळेजण 2 कप चहा पितात, सो 60 × 2 इज 120. या 120ला जर मी 30 गुणलं तर 120 × 30 इज 3600. आणि या 3600ला वर्षात 12 महिने असतात, त्याला 12ने गुणलं तर कुठेतरी 58-60 हजारपर्यंत उत्तर येईल. म्हणजे तुमचे 2 कप चहा, फक्त 2 कप चहा तुम्हाला वर्षाकाठी 8 किलो वजनाची भेट देतात. विचार करून हादरायला होतं. त्यामुळे तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला जर सांगितलं की 1 कप चहा घे रे, काही फरक पडत नाही, तर तो कमीत कमी तुम्हाला 80 ग्राम चरबी भेट देतोय. मग ह्याच्यातनं काय करणार? तुम्ही तर म्हणताय की डिप्रायव्हेशन करायचं नाही, सेल्फ कंट्रोल करायचं नाही, चहा ह्याच्यात तर कॅलरीज खूप जास्त आहेत. तर ह्याच्यासाठी आपण उपाय शोधणं गरजेचं आहे.
तर उपाय कसे शोधायचे? तर उपाय हे शोधायचे की सगळ्यात पहिले उठल्या उठल्या आपलं पोट रिकामं असतं, म्हणजेच काय, भुकेलं असतं. बिना पेट्रोलची किंवा बिना डिझेलची गाडी चालत नाही, तसंच आपलं शरीर सुद्धा बिना ऊर्जेचं चालत नाही. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या कुठल्या ना कुठल्या प्रकारची ऊर्जा मिळणं गरजेचं असतं. मग ती ऊर्जा आपण कशातनं घेणार? तर कुठल्या चांगल्या गोष्टी आणि कुठल्या वाईट गोष्टी. तर सगळ्यांनी ऐकून माहिती असेल की कोणतरी टी व्हीवर जाहिरात येते किंवा न्यूट्रिशनिस्ट सांगतो की सकाळी सुबह सुबह 1 ग्लास भर के गरम पानी में 4 चम्मच शहद किंवा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. आता 4 चमचे शहद म्हणजेच काय? तर 4 चमचे साखर. शहद आणि साखर ह्यात काहीही फरक नाही. त्यामुळे साखर, गूळ किंवा मध यांनी दिनचर्या किंवा दिवस हा सुरू करणं हे म्हणजे तुम्ही खूप जास्त पेट्रोल भरून, म्हणजे इतकं की ते ओव्हरफ्लो होतं आहे आणि गाडी चालवायला सुरुवात करताय. मग कुठल्या गोष्टी सकाळी उठल्यावर खाव्या, कुठल्या गोष्टी दुपारी खाव्या आणि कुठल्या गोष्टी रात्री खाव्या? सो सकाळी उठल्यावर शक्यतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स खाणं योग्य आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय? तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे असे कार्बोहायड्रेट जे पचायला आपल्या शरीराला थोडीशी मेहनत करायला लागते. म्हणजेच काय? तर फळांमधनं मिळणारे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय? संत्र, मोसंब, पेरू, आंबा, चिक्कू यामधनं मिळणारं जे कार्बोहायड्रेट्स आहे ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतं आणि ते पचण्यासाठी आपल्या शरीराला काहीतरी मेहनत करायला लागते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही चहानी दिवस सुरू करण्यापेक्षा तुमचा दिवस जर तुम्ही फळांनी सुरू केला, मग ते कुठलंही फळ असो, मग स्वस्तात स्वस्त पेरू असो किंवा फुकटची आपल्या दारातनं तोडलेली बोरं असो किंवा एकदम महागातलं किवी फ्रूट असो, कुठलंही फळ असो, त्या फळांनी जर तुम्ही दिनचर्या सुरुवात केली तर तुम्हाला आपाप पुढच्या दिवसात कमी भूक लागायला लागते. आणि कमी भूक लागायला लागली की आपाप पुढे तुमचा चहा थोडासा उशिरा होतो. चहाबरोबर होणारं बिस्किट टाळलं जातं आणि बिस्किट टाळलं गेलं की आपाप तुमची कॅलरीज काउंट किंवा लागणाऱ्या कॅलरीज ह्या कमी कमी होत जातात. सो आता तुम्ही म्हणाला की चहा तर जवळजवळ सगळे आपण जर पितो, तर या चहाच्या कॅलरीज कशा कमी करायच्या? तर चहाच्या कॅलरीज कमी करणं खूप सोपं आहे. एक तर सगळ्यात पहिले चहाची क्वांटिटी कमी करा. म्हणजे 1 अख्खा कप पिण्यापेक्षा कमीत कमी अर्धा किंवा चतकोर एवढाच प्या. दुसरी गोष्ट, चहा ह्या बनवताना हा जास्त पाण्यात बनवा. दूध त्यात अगदी नाममात्र म्हणजे 1 चमचा किंवा अर्धा चमचा एवढंच टाका. त्याहूनही पुढे जाऊन म्हणेन, जर जमलं तर म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध टाका. का? कारण गाईच्या दुधामध्ये नैसर्गिकरित्या चरबी ही आधीच अर्धी असते. म्हणजेच कॅलरी काउंट तुमचा धाडकन्न तुम्ही गाईचं दूध वापरलं तर 80चा खटकन्न 20 किंवा 25 काउंटवर येतो, कॅलरी काउंट येतो. आणि शिवाय त्या चहामध्ये साखर ही कमीत कमी वापरा. सो ही झाली चहाची गोष्ट. सो सकाळी फळांनी सुरुवात करा. नंतर 1 कप पेक्षा अर्धा कप किंवा चतकोर चहा, तोही कमी दुधाचा, त्यात गाईचं दूध जास्त असा चहा घ्या. आणि त्यानंतर काय करा? तर दुपारच्या वेळेस कधीही आवडत नसेल तर सूप्स किंवा सॅलड्स खाऊ नका. सूप्स किंवा सॅलड्स खाऊन कधीही कोणाचं कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. तात्पुरतं सगळ्यांचं वजन कमी होतं, पण कायमस्वरूपी वजन कधीही कोणाचं कमी होत नाही. का? कारण आपल्या मेंदूला मी जसं म्हटलं तसं तो स्वार्थी असतो. त्याला सिग्नल्स हवे असतात. सिग्नल्स म्हणजे काय? त्याला सिग्नल्स हवे असतात की सगळीकडे सुकाळ आहे. मग ह्याचे सिग्नल्स कसे देणार? ह्याचे सिग्नल्स तुम्ही देणार ज्यावेळेस तुम्ही भरभराटी असलेलं अन्न खाणार. म्हणजेच काय? तर पोळी, भाजी, भाकरी, थोड्याफार प्रमाणात नॉनव्हेज असेल तर तुम्ही रेग्युलरली नॉनव्हेज खाणार असाल तर नॉनव्हेज खाल्लं तरी हरकत नाही. पण जे काय खाल ते प्रमाणात खा. मग प्रमाण म्हणजे किती प्रमाण ठरवायचं? तर एक साधी आपली जी ताटली असते त्या ताटलीमध्ये 4 तुकडे ज्यावेळेस तुम्ही करता तेव्हा 1 भाग तुमचा पोळीचा किंवा भाताचा हवा, 1 भाग तुमचा भाजीचा किंवा फळांचा किंवा काकडी किंवा तत्सम गोष्टींचा हवा, 1 भाग उसळी, नॉनव्हेज किंवा अंड या गोष्टींचा असावा आणि 1 भाग हा भाजी, मग त्याच्याबरोबर थोडीशी कोशिंबीर
आणि चटणी या गोष्टींचा असा. म्हणजेच काय, जी आपली मराठी खरी थाळी आहे ती खऱ्या अर्थी एक बॅलन्स्ड मील आहे आणि त्याचं जर तुम्ही सेवन केलं तर नक्कीच तुमच्या वजनामध्ये फरक पडायला लागेल. आता आली संध्याकाळच्या वेळेसची, म्हणजे 4-5च्या वेळेसची, ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस काय खावं, तर त्यावेळेस सगळ्यात शक्यतो अशा गोष्टी खा ज्याच्याने आपल्याला फार काही भूक आपली दाबली पण नाही जाणार, म्हणजे तुम्हाला रात्री तसं पोट भरून जेवण करता येईल. तर अशा वेळेस शक्यतो खाल्लं तर काजू किंवा थोड्याफार प्रमाणात बदाम किंवा अक्रोड या गोष्टी खा. काजूमध्ये कोलेस्ट्रॉल असतं, काजूमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. काजूमध्ये फक्त चरबीचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे खूप प्रमाणात काजू खाणं चुकीचं, पण काजूमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. त्यामुळे काजू, थोड्याफार प्रमाणात बदाम, 1-2 तुम्ही कमी गोड असलेले अंजीर किंवा जे ड्राय न केलेले खजूर जे असतात ते तुम्ही 1-2 प्रमाणात खाऊ शकता. त्याचबरोबर रात्रीच्या जेवणात पण परत जी दुपारचा मेनू आहे तोच रिपीट केला तर आपाप या गोष्टींनी तुम्ही आपाप वजन उतरवण्याच्या मार्गाला लागाल. आता वजन उतरवण्याच्या मार्गाला लागलाय, पण ह्यात मोठा अडथळा असतो म्हणजे मित्रांबरोबर बाहेर जाणं. तर आता बाहेर गेल्यावर काय करायचं, तर हॉटेलमधली डिश असते, पाणीपुरीची एक प्लेट आली किंवा भेळपुरीची एक प्लेट आली, तर अशा वेळेस काय करणार, तुम्ही तिथं सोडता येत नाही. तर अशा वेळेस सोपा उपाय आहे किंवा मार्ग आहे, तर त्या प्लेटचे 3 भाग करावे. 3 भाग केल्यावर एक भाग जेवढा आहे तेवढीच तुम्हाला त्या खाण्याची गरज आहे. म्हणजेच काय, बाहेर गेल्यावर खाऊ नका असं नाही म्हणत आहे, पण त्या प्लेटमधले फक्त 1/3 भाग खायचा आणि उरलेला हा जाऊ द्यायचा, म्हणजेच काय, सोडून द्यायचा. सो तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर सोडून देणं पण शिकता आलं पाहिजे. म्हणजेच काय, नाही रे बाबा आज तर सगळं संपायचंच आहे, शिळं काय राहू दे, एवढंच शिळं फ्रीजमध्ये कशाला ठेवायचं, मी संपून टाकते आणि इकडे. सो हे करणं आपल्याला सोडायला लागेल आणि हे जर तुम्ही सोडलं तरच तुम्ही खऱ्या अर्थी वजन उतरवण्याच्या मार्गाकडे लागाल. आता वजन उतरवण्याच्या मार्गाकडे लागलाय आणि आज सपोज एखाद्या माणसाचं वजन आहे 80 किलो, तर त्यांनी टार्गेट किती ठेवायचं. तर एखादा माणूस ज्यावेळेस 80 किलोचा असतो त्यावेळेस बहुतेक करून त्याचं टार्गेट असतं की मला 55 किंवा 60 किलोचं ऋतिक रोशनसारखे 6 पॅकचे ॲप्स हवेत. सो हे टार्गेट पण चुकीचं आहे. सो टार्गेट ठेवताना सुद्धा छोटे छोटे टार्गेट्स ठेवा. म्हणजेच काय, तर आज जर तुम्ही 80 किलोचे आहात तर पुढच्या 6 महिन्यात मला साधारण 2 किलो वजन कमी करायचं आहे. फक्त 2 किलो, हो फक्त 2 किलो वजनाने सुद्धा फरक पडतो. आणि कशात, तर सगळ्याच गोष्टींमध्ये. फक्त 2 किलो वजनाने तुमची शुगर जवळजवळ 25 मिलीग्रामनी कमी होते. फक्त 2 किलो वजन घटवल्याने तुमचं BP जवळजवळ 10 मिलीमीटरनी कमी होतं. फक्त वजन कमी 2 किलो वजन कमी केल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल साधारण 15 मिलीग्रामनी कमी होतं. आणि फक्त 2 किलो वजन कमी केल्याने 10% लोकांचे गुडघा बदलण्याचे चान्सेस किंवा गुडघ्याचं ऑपरेशन करण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे जर खरंच पाहायला गेलं तर प्रत्येकाने निश्चय केला की 2-2 किलो वजन कमी केलं तर आमच्या डॉक्टर्सची खरंच काही खैर नाही. आणि एवढंच नाही तर बाकीही तुम्हाला स्वस्थ वाटायला लागेल, हलकं वाटायला लागेल, तुमची कार्यक्षमता वाढेल, तुम्ही कार्य उत्तमरित्या करू शकता. हा झाला खाण्याचा. तुम्ही विचाराल तुम्ही फक्त खाण्याबद्दलच सांगताय, तुम्ही व्यायामाबद्दल तर काहीच सांगत नाही आहे. तर व्यायामाबद्दल सगळ्यात पहिले इकडे असलेल्या सगळ्यांची गैरसमज मी दूर करतो की सर्वतोपरी एकदम स्पष्ट निकाल आहे की व्यायामाने कोणाचंही वजन कमी होत नाही. सो परत एकदा धक्का बसतो ऐकल्यावर, व्यायामाने कोणाचंही वजन कमी होत नाही. जर खरंच व्यायामाने वजन कमी झालं असतं तर तुमच्या जवळच्या ग्रीन जिममध्ये किंवा तुमच्या स्विमिंग पूलमध्ये किंवा तुमच्या घरच्या जवळच्या जिममध्ये सगळे जाणारे लोक बारीक दिसले असते. का कमी होत नाही, तर त्याचं मागचं लॉजिक बघूया. म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस 1 तास साधारण व्यायाम केला तर आपण साधारण 120 ते 140 कॅलरीज जाळत असतो. म्हणजे 1 तास नॉर्मल स्पीडला जर मी चाललो तर आपण 120 ते 140 कॅलरीज साधारण जाळतो. आता 120 ते 140 आपण कॅलरीज पाहिल्यात तर 2 कप चहामध्ये असतात. म्हणजे एखाद्याने जर 5 कप चहाचे
2 कप केले चहा, तर त्याचे कॅलरीज जाळण्याचं किंवा आपाप त्यांनी 3 तास व्यायाम करण्याचा त्याला बेनिफिट मिळेल. त्यामुळे मग तुम्ही असं म्हणाल का की वजन करूच नाही किंवा व्यायाम करूच नाही, तर व्यायाम करावा. पण व्यायाम का करावा? तर व्यायाम हा तुमच्या मनाचं तुम्हाला आनंद मिळण्यासाठी, एक मनाचं समाधान मिळण्यासाठी, मनात एक वेगळी एनर्जी क्रिएट करण्यासाठी व्यायाम करावा. आणि व्यायाम यासाठी खरंच कारणीभूत किंवा मदतगार ठरतो. एवढंच नाही तर जे काय तुम्ही वजन कमी केलेलं आहे त्या कमी केलेल्या वजनाला कमी ठेवण्यासाठी मदत करायला पण व्यायाम कारणीभूत ठरत असतो. सो व्यायामाचे तसे पाहायला गेले तर दुहेरी फायदे आहेत. सो हे सगळे फायदे जर आपण उत्तमरित्या अंगीभूत केले त्यामुळे नक्कीच फरक पडेल. त्यामुळे मी सुरुवात केली की कमी खा आणि जास्त व्यायाम करा, यापेक्षा मी म्हणेन की कमी खा पण जे काय खाल ते आवडीचं खा, जिभेला आवडेल, जास्त तुम्हाला मनाने समाधान मिळेल असं खा. व्यायाम करा पण इतकाही करू नका की तुम्ही खूप जास्त थकून जाल आणि इतकाही कमी करू नका की तुम्ही करणारच नाही. आणि यामुळे नक्कीच तुमचं वजन कमी करण्यात कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक योग्य ती हे मिळेल. एवढंच नाही तर वजन कमी करण्यामुळे एक तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो. सो हा कॉन्फिडन्स नक्की कशामुळे निर्माण होतो? सो ह्याचं कारण आहे पोटाच्या भागात जिकडे आपल्या इकडे एक चरबी जमा झालेली असते, ही चरबी रक्तामध्ये काही घाणेरडे केमिकल्स सोडत असते आणि हे सोडलेले घाणेरडे केमिकल्स तुमच्या डिप्रेशन किंवा तुम्हाला नैराश्य याकडे नेत असतात. आणि ही चरबी जर तुम्ही कमी केली तर आपापच तुम्ही या डिप्रेशनमधनं किंवा नैराश्यामधनं बाहेर पडता आणि एक फ्रेश व्हायला लागता. सो वजन खऱ्या अर्थी जर कमी करायचं असेल किंवा वजन कमी करण्याची खरंच तुम्ही गुरुकिल्ली मागत असाल तर माझं स्पष्ट उत्तर असेल तर असं काहीच नाही आहे की ज्याच्यामुळे आपण वजन कमी करू शकतो. हे प्रत्येकालाच शोधून काढायला लागेल. पण जर का तुम्ही कमीत कमी खाल्लं, काही गोष्टींचं व्यवस्थितपणे विचार केला आणि रेग्युलर रुटीन व्यायाम केला, तेही छोटे छोटे टार्गेट्स ठेवून, तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थी यशस्वी व्हाल. धन्यवाद. आणि मला या विषयाबद्दल बोलायला मिळालं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू. तो फक्त त्याचा कोको कोला बंद केला. म्हणजेच काय, कोका कोला किंवा तत्सम सगळे जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत ते त्याला फक्त बंद करायला सांगितले. ते बंद केल्याने त्यांनी 1.5 किलो त्याचं साधारण वजन कमी केलं. आणि फक्त 1.5 किलो वजन कमी करून त्याला इतकी त्याच्यातनं उत्साह मिळाला, एनर्जी मिळाली की त्यांनी स्वतःहूनच आपाप तळलेलं फ्रेंच फ्राईज खाणं बंद केलं. त्यानंतर आपापच समोसे बंद केले. त्यानंतर व्यायाम करायला लागला. व्यायाम करायला लागल्यानंतर हळूहळू पुढचे पाहता पुढच्या 1 ते 1.5 वर्षात त्यांनी जवळजवळ 25 ते 30 किलो वजन कमी केलं. म्हणजेच काय, छोटी पावलं किंवा स्मॉल स्टेप्स हे मोठ्या सक्सेसकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि एकदम तुम्ही मोठी पायरी चढली तर युजली तुम्ही धाडकन कोसळता. ओबेसिटी ऑपरेशनचा फायदे तोटे? ओबेसिटी ऑपरेशनबद्दल विचारतायत. सो ओबेसिटीचं ऑपरेशन एक काही टक्के लोकांसाठीच गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पोटाचा भाग एक काढला जातो. सो ज्यांचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स हा साधारण 35च्या वर आहे, म्हणजेच काय तर साधारण सरासरी मोजायचं झालं तर माझ्या एवढ्या उंचीचा कोणी गृहस्थ असेल तर त्याचं वजन जर 100 किलोच्या वर असेल तर त्यांनीच ऑपरेशनचा शक्यतो विचार करावा. कारण ऑपरेशनचे काही प्रमाणात काही नुकसान पण आहे. नुकसान म्हणजे युजली तुमच्या पोटाचा आकार कमी होतो. आणि जर का तुम्ही हे आता सांगितलेली पथ्य आचरणात ठेवली नाहीत, ही पथ्य जर तुम्ही आचरणात ठेवली नाहीत तर तुमचं 5 ते 6 वर्षांनी परत वजन रिगेन व्हायला लागतं. म्हणजेच काय, तुमचं वजन जे कमी झालेलं असतं ऑपरेशनमुळे ते परत वाढायला लागतं. म्हणजे शेवटी प्रश्न आला तो कमी खाण्याचा, पण कमी चांगल्या गोष्टी खाण्याचा. आणि या चांगल्या गोष्टी ज्या शक्यतो हेल्दी आहेत अशा खाण्याचा. आणखीन एक प्रश्न आला आहे की एक्सटर्नल प्रोटीन घेणे योग्य आहे का?
सो एक्सटर्नल प्रोटीन किंवा युजली बॉडी बिल्डर जे घेतात ते डब्यातलं मोठं प्रोटीन किंवा वे प्रोटीन हे घेणं योग्य आहे का असं खूप जणांना प्रश्न पडतो. सो हे घेणं योग्य आहे, पण जर ते तुम्ही प्रमाणात घेत असाल तरच योग्य आहे. म्हणजेच काय, साधारण त्या डब्यातल्या प्रोटीनचा आतमध्ये चमचा असतो, तो 1 चमचा घेतला तर तो घ्यायला काही हरकत नाही आहे. पण त्याहीपेक्षा जर तुम्ही जास्त घेत असाल तर तो नुकसानदायक ठरू शकतं. कारण कुठलीही गोष्ट, मग ती चरबी असो किंवा प्रोटीन्स असो किंवा कार्बोहायड्रेट्स असो, कुठल्याही ह्याच्यात आपण एक्सेस कुठलीही गोष्ट करायचा गेलो की तिकडे अति झालं की ती युजली योग्य ठरत नाही आणि त्याचे नुकसान हे जास्त होत असतं. आणखीन एक प्रश्न विचारलाय, जेवणात गाईच्या तुपाचा वापर करणे योग्य आहे का? सो गाईचा तुपाचा वापर किंवा कुठलाही वापर हा योग्य किंवा अयोग्य नाही आहे. म्हणजेच काय की थोडक्यात तुम्ही जर कमी प्रमाणात बाकीच्या गोष्टी खात असाल तर 1 चमचा गाईचं तूप खायला नक्कीच काही हरकत नाही. पण जर का तुम्ही रोज मलाई घातलेलं मिल्कशेक पित असाल, आणखीन त्याच्यावर तुम्ही आणखीन दूध पण पित असाल, बाकी सगळ्या गोष्टी करत असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही गाईचं तूप खात असाल की बाबा ह्याच्याने फरक पडेल, माझं वजन उतरेल, तर हे योग्य नाही. कारण गाईच्या तुपामध्ये सुद्धा ॲट द एंड चरबीच आहे आणि ती चरबी शेवटी तुमच्या शरीरात एक्सेस झाली तर डिपॉझिट होणारच आहे. म्हणजेच काय, तर कॉमन सेन्स वापरा. कॉमन सेन्स म्हणजे खाताना कमीत कमी प्रमाण, पण कमीत कमी हेल्दी प्रमाण. आणखीन एक प्रश्न आहे की कोलेस्ट्रॉल कशाने वाढते? सो कोलेस्ट्रॉल हे अनेक कारणांनी वाढते. त्यात मुख्य कारणीभूत असतो तो म्हणजे तुमचा अनुवंशिकपणा किंवा अनुवंशिकता. म्हणजे घरात कोणाला कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. पण त्याहीपेक्षा जर तुम्ही चरबीयुक्त अन्न सेवन करत असाल तर तुमची कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. आजकाल एक ऑलिव्ह ऑइलची क्रेज आली आहे. सगळेजण ऑलिव्ह ऑइल प्या, ऑलिव्ह ऑइलनी चांगलं असतं, ऑलिव्ह ऑइलनी फरक पडतो, ऑलिव्ह ऑइलनी हे होतं. एक आमच्याकडेच आलेले गृहस्थ सांगतो, त्यांचं वजन 110 किलो होतं जवळजवळ. आम्ही विचारलं की तुम्ही तेल कुठलं वापरता, तर ते म्हणाले ऑलिव्ह ऑइल वापरतो. बरं, ऑलिव्ह ऑइलनी काय करता? काही नाही, ऑलिव्ह ऑइलनी बटाटे वडे तळतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही वापरता किती ह्याला जास्त महत्त्व आहे, तुम्ही खाता काय ह्याला जास्त महत्त्व आहे आणि तुम्ही ते किती हेल्दीरित्या खाता ह्याला जास्त महत्त्व आहे. कारण जवळजवळ आत्तापर्यंत सर्व सर्वेक्षणात असं निदर्शनास आलं आहे की कुठलं एक घटक वाढवून त्याचं खाणं कमी होत नाही. म्हणजेच काय की कुठलं तरी फक्त कोणीतरी सांगितलं की हाय प्रोटीन डाएट खा किंवा हे फॅड डाएट करा, म्हणजे हे माझ्या मैत्रिणींनी केलं आणि तिला रिझल्ट्स मिळाले. तर जे काय डाएट्स असतात त्या डाएटचे रिझल्ट्स फक्त 50%च लोकांना मिळतात. म्हणजे काय, एखादं कोणाचं तरी डाएट असेल, सपोज सध्यामध्ये एक आलं होतं pH डाएट, की खाण्यामधलं आम्ल पित्त ह्याच्यातलं प्रमाण बॅलन्स करायचं आणि pH नॉर्मल करून मग ते खायचं. किंवा दुसरं एक आणखीन आलं होतं डाएट म्हणजे जनरल मोटर्सचं डाएट, म्हणजे 5-6 दिवस उपास राहायचं, मग एक दिवस फळं खायची, दुसऱ्या दिवशी हे खायचं. हे सगळे डाएट्स काही लोकांमध्ये काम करतात, पण ते फक्त 50% लोकांमध्येच काम करतात. म्हणजेच काय, 50% लोक अपयशी ठरत असतात. आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल वजन कमी करण्यासाठी तर तुम्हाला तुमचा स्वतःचा योग्य मार्ग ढूंढायला लागणार आहे किंवा शोधायला लागणार आहे. एक आणखीन एक प्रश्न आहे, त्याच्यात प्रश्न विचारला की मेनोपॉज झाल्यावर वजन का वाढतं किंवा तुम्ही म्हातारे व्हायला लागल्यावर वजन का वाढतं? तर म्हातारे व्हायला लागल्यावर सगळ्यांचंच वजन वाढतं. म्हणजेच काय, आणि तुम्ही म्हातारे व्हायला केव्हा लागतात हा पण खूप जण प्रश्न विचारतात. सो म्हातारे युजली तुम्ही 30शी नंतर व्हायला लागता. सो 30शी नंतर का व्हायला लागता, तर हे कशावरनं ठरतं, तर एक DHES नावाचं हार्मोन असतं, त्याला आम्ही यंगस्टर्स हार्मोन म्हणतो किंवा हार्मोन ऑफ यूथ किंवा युवक होण्याचं हार्मोन म्हणतो. तर त्याचं प्रमाण 30शी नंतर कमी होतं आणि 70 नंतर पूर्णपणे बंद होऊन जातं. म्हणजेच काय, तुम्ही 30शी नंतर ॲक्च्युली म्हातारे व्हायला लागता. सो 30शी नंतर तुमच्या शरीरात जेवढं तुम्ही खाताय त्याच्यानेच चरबी जास्त बनते. म्हणजेच काय, मी जे काय 20व्या वर्षी खात होतो तेच जर मी 30व्या वर्षी पण खात असेल तर माझं वजन हे 30व्या वर्षी जास्त वाढेल. आता हे वजन का वाढतं, तर हे वजन ह्याच्यासाठी वाढतं कारण चरबी जी काय असते ती जमा होते तुमच्या युजली मांड्यांच्या भोवती आणि पोटाच्या भागात.
आता जसं जसं तुमचं वय वाढतं तसा तुमचा तोल जाण्याचा म्हणजेच काय तुम्ही पडण्याचे चान्सेस वाढत जातात. त्यामुळे तुमच्या प्रकृतीला हे माहिती आहे की तुमची जी काय मेन हाडं मग नंतर मेन जे काय अवयव आहेत हे पोटाच्या भागात आणि मांड्यांच्या भागात आहेत. किंवा चालण्याचं हाड ज्याला खुब्याचं हाड म्हणतो आपण किंवा फिमर म्हणतो इंग्लिशमध्ये, ते सगळे मांडीच्या भागात आहेत. तर ह्या भागाला आपण चरबीचं आवरण देऊया म्हणजेच काय प्रोटेक्शन देऊया. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी बनण्याची प्रक्रिया ही दुपटीने होत असते. त्यामुळे वय जसं वाढत जातं तसं तुमचं वजनही वाढत जातं. म्हणजेच काय ह्याच्यात आपल्याला शिकणं हे आहे की जसं जसं तुमचं वजन उतरत जाईल किंवा जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं आपण प्रत्येक दशकानंतर 10% अन्न कमी करणं गरजेचं आहे. आणि आपण जे करत नाही म्हणजे जसं आपण लहान मुलाचं अन्न हे हळूहळू वाढवत नेतो तसंच आपण 30 नंतर आपलं अन्न हळूहळू कमी करत गेलं पाहिजे. आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे की आपण वजन करतो किंवा वजन कमी करतो म्हणजे मी 5 किलो वजन कमी केलं, 4 किलो वजन कमी केलं, तर ते वजन जातं कुठे हा खूप जणांना प्रश्न असतो. सो काही लोकांना वाटतं की ते संडासातनं बाहेर पडतं की काय, काही लोकांना वाटतं नक्की होतं काय त्याचं. तर बेसिक आपण वजन हे जाणून घेऊया. वजन म्हणजे काय असतं. तर वजन हे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचं मिश्रण आहे. म्हणजेच आपल्या हवातलं कार्बन डायऑक्साईड जे आपण बाहेर सोडत असतो आणि पाणी याचं मिश्रण आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमची चरबी जाळली तर ती जाळल्यानंतर श्वासावाटे बाहेर पडते. तसंच तुम्ही लघवी वाटे पाणी बाहेर काढता. आता श्वासावाटे बाहेर पडत असेल जर चरबी जाळून तर मग मी जास्त श्वास घेतला तर वजन कमी होईल का असाही एक प्रश्न पडू शकतो. किंवा कपालभाती करण्यामध्ये लोकांचं त्यावेळेसच्या लोकांमध्ये हेच काहीतरी लॉजिक असेल, त्यांना हे माहिती असेल आणि त्यामुळे त्यांनी कपालभातीसारखा योगासन हे निवडलं असेल का. तर असं नाही आहे. फक्त तुम्ही जास्त श्वास घेतला किंवा जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडलं तर तुमचं वजन कमी होत नाही. का? कारण त्याबरोबर तुमची चरबी जळली गेलेली पण पाहिजे. त्यामुळे कपालभाती किंवा एक पर्टिक्युलर व्यायाम, एक पर्टिक्युलर औषध हे तुमचं रामबाण उपाय कधीही ठरणार नाही आणि होणारही नाही. आणखीन एक प्रश्न आला आहे की फॅट कटर घेणे योग्य आहे का. तर फॅट कटर म्हणून जाहिरात खूप जण पाहतात की टी व्ही लावला तुम्ही की टी व्ही चॅनलमध्ये कोणतरी जाहिरात करत असतं आणि त्यांचं आधी पोट असतं आणि त्याच्यानंतर पोट पूर्णपणे गायब असतं. सो ही जाहिरात खूप जण पाहतो आणि आपण त्या जाहिरातींना बोलतो पण हे सगळे प्रकार हे खरेच ठरत नाहीत. म्हणजे उद्या मला जसं 100% मार्क मिळवण्यासाठी एक कुठलं औषध तयार होणार नाही किंवा मला अंबानी बनवण्यासाठी एक कुठलं औषध तयार होणार नाही, तसंच तुम्हाला वजन कमी करवण्यासाठी एक कुठला औषध किंवा एक कुठला मार्ग हा कधीही यशस्वी होणार नाही. तुम्हालाच तुमचा मार्ग हा शोधायला लागणार आहे. एक प्रश्न आहे व्यायाम कोणते, किती व कधी करावे. तर व्यायाम हा केव्हाही करावा. कुठला व्यायाम करावा. तर असा व्यायाम करावा जो सगळ्यात स्वस्त आहे, जो सगळ्यात तुम्ही करताना तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजे एखाद्याला जर नाचण्यामध्ये आनंद मिळत असेल तर त्यांनी नाचणं हा व्यायाम करावा. एखाद्याला जर स्विमिंग करण्यामध्ये आनंद मिळत असेल तर त्यांनी स्विमिंग करावं. एखाद्याला खेळण्यामध्ये व्यायाम करण्यात आनंद मिळत असेल तर त्यांनी ते करावं. युजली तो स्वस्त असावा म्हणजे काय खिसाला परवडणारा असावा. खूप जणांच्या घरात ती एक्सरसाइजची सायकल आणली जाते पण ती 3 महिन्यांनी शक्यतो कपडे वाळत घालण्याच्या कामात येते आणि ती खूप म्हणजे एक तो नाही म्हटलं तरी ती कुठल्या तरी प्रकार तो आपले पैसे वाया जातात. सो त्यामुळे करताना कुठलाही व्यायाम शक्यतो असा निवडावा की जो तुम्ही लॉंग टर्ममध्ये सहज सोप्या रीतीने करू शकता. किती वेळ करावा. तर साधारण 30 मिनटं व्यायाम पुरेसा आहे. 30 मिनटाच्या वर व्यायाम करणं खूप काही गरजेचं नाही आहे. तोही आठवड्यातनं 4 किंवा 5 दिवस. म्हणजे काय तुम्ही 2 किंवा 3 दिवस सुट्टी घेतली तरी काही हरकत नाही. म्हणजे व्यायाम आणि हा स्प्लिट केला तरी चालेल. म्हणजेच काय की सकाळी 10 मिनटं, दुपारी 10 मिनटं आणि रात्री 10 मिनटं स्प्लिट व्यायाम केला तरी त्याचा इक्वली तेवढाच फायदा होईल. आणखीन एक प्रश्न आहे की नाश्ता घ्यावा तर कोणत्या वेळेस घ्यावा. हा पण चांगला प्रश्न आहे. नाश्ता ही वेळ ठरू शकत नाही.
कारण आजकाल प्रत्येकाचा उठण्याची वेळ ही वेगळी वेगळी असते. म्हणजेच काय, एखादा कॉल सेंटरमध्ये काम करत असेल तर तो रात्री उशिरा झोपत असेल आणि सकाळी 12 वाजताही उठत असेल. एखादा तसाही 12 वाजता उठत असेल, एखादा लवकर 5:30 वाजताही उठत असेल. सो नाश्ता हा शक्यतो उठल्यानंतर अर्ध्या ते 1 तासात घ्यावा. म्हणजेच काय, तुम्ही ज्या वेळेस उठता त्यावेळेस अर्ध्या ते 1 तासात घ्यावा. आणि नाश्ता काय घ्यावा, तर काय घ्यावा हा परत तेच की तुम्ही जे काय तुम्हाला आवडीची गोष्ट आहे. म्हणजे एखादा जर साऊथ इंडियन माणूस असेल आणि त्याला इडली आणि तत्सम प्रकार आवडत असेल तर त्यांनी ते खावे. एखादा नॉर्थ इंडियन असेल तर त्यांनी पराठा आवडत असेल तर पराठा खावा. एखादा मराठी माणूस असेल त्याला थालीपीठ आवडत असेल थालीपीठ खावं. सो हा तुमच्या चवीप्रमाणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयांनी खाणं मुलांवर लादू नये. म्हणजेच काय, आमचा बाळ की नाही काही खातच नाही, हे सगळ्या आयांना वाटत असतं. त्याला खात नाही, त्याला तुमच्यापेक्षा जास्त जाणीव आहे त्यामुळे तो खात नाही. म्हणजेच काय, त्याच्या शरीराला गरज नाही आहे खाण्याची. त्याला ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस आपाप तो तुमच्याकडे खायला येईल. आणि ह्याचमुळे आपण लहानपणी आपल्यावर हे संस्कार झालेले असतात की खा खा खा. त्यामुळे सवय खाण्याची इतकी लागते की पुढे जाऊन ती तुटत नाही. आणि साखर ही तंबाखू, दारू आणि इतर जे आमिष पदार्थ आहेत, म्हणजे ज्याला कोकेन किंवा अंमली पदार्थ म्हणतो, ह्याच्यापेक्षाही दुपटीने गोडी लावणारी आहे. म्हणजेच काय, साखरेचं तुम्हाला ॲडिक्शन असतं. ॲडिक्शन म्हणजे काय, साखरेशिवाय लोक राहू शकत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जगामध्ये 2 खून हे फक्त आईने मुलीला साखर खाऊ न दिलं याकरता घडलेले आहेत. म्हणजेच काय, साखर हे इतकं ॲडिक्टिव्ह किंवा साखरेचं इतकं तुम्हाला एका प्रकारचं ॲडिक्शन होऊ शकतं आणि ते ॲडिक्शन हे तुम्हाला पुढे जाऊन कारणीभूत ठरू शकतं. सो याच्यात उपाय काय, तर त्याला आम्ही प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन म्हणतो. प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय, मूल जन्मल्या पहिल्या 4 ते 5 वर्षात त्याला साखरेची गोडी लावूच नका. पण तुम्ही म्हणाल की साखर तर आपल्याला सगळ्या कार्यासाठी गरजेची आहे. साखर ही जवळजवळ विक्रम वेताळ, जो प्रसिद्ध विक्रमादित्य आहे राजा, त्या विक्रमादित्याच्या काळात साखर ही उदयास आली किंवा साखर ही बनवण्याची प्रक्रिया आपल्याला कळली. याच्या आधी लोक साखर खात नव्हते. म्हणजेच काय, पायथागोरस थेरम लिहिलं त्यावेळेस त्यांनी साखर खाऊन नाही लिहिलं. याच्याच उलट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू जी संस्कृती आहे किंवा इजिप्तमध्ये त्यांनी पिरॅमिड्स एवढे मोठे मोठे बांधले, यांना साखर माहिती नव्हती. साखरेची चव यांना ज्ञात नव्हती. याच्याच व्यतिरिक्त चाणक्याने ज्यावेळेस अर्थशास्त्र लिहिलं त्यावेळेस साखर ही जस्ट उदयास आली होती आणि साखर ही फक्त काही प्रांतांमध्येच उपलब्ध होती. त्यामुळे साखर ही आपल्या मेंदूला ऊर्जा देत नाही. जरी ग्लुकॉन-डीच्या जाहिरातीत तुम्हाला दिसत असलं तरी ते सत्य नाही. आणखीन एक प्रश्न आला आहे, तो म्हणजे तेल खाण्याचे कोणते वापरावे. तर तेल खाण्याचे तेच वापरावे जे तुम्हाला सगळ्यात स्वस्त प्रमाणात मिळतं. म्हणजेच काय, स्वस्तात जे कुठलं तेल मिळतं ते वापरलं तर चालतं. आणि तेल हे सतत बदलत राहा. म्हणजेच काय, कधीतरी शेंगदाण्याचं, कधीतरी राईस ब्रान, कधीतरी ऑलिव्ह, कधीतरी सोयाबीन, हे सतत दर 2-3 महिन्यांनी बदलत राहावं. आता किती प्रमाणात खावं, तर यात सुद्धा एक साधारण ठोकताळा आहे. ठोकताळा म्हणजे कसा, की 1 महिन्याला ॲडल्ट म्हणजेच 18च्या पुढील माणसाला साधारण 750 मिली तेल लागतं. म्हणजे एका महिन्याला साधारण 750 मिली तेल लागतं. त्यामुळे जर तुमचं 4 जणांचं कुटुंब असेल तर तुम्हाला 3 लिटरच्या वर तेल नाही लागत. आणि आज जर तुम्ही घरी जाऊन तुमच्या बायकोला विचारलं किंवा तुम्ही स्वतःच बायका असाल तर तुम्ही पाहिलं तर युजली 15 लिटरचा एक डब्बा प्रत्येक कुटुंबात साधारण 1.5 महिन्यात संपत असतो. म्हणजेच काय, की आपण गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात तेल पितो. आणखीन एक प्रश्न आलाय की घाम आल्यावर वजन कमी होते का आणि डान्स क्लासने वजन कमी होते का. आता डान्स हा सुद्धा व्यायामाचाच प्रकार आहे. त्यामुळे घाम आल्यावर वजन कमी होते असे नाही, तर वजन हे कमी खाल्ल्याने कमी होते. व्यायामाने फक्त वजन मेंटेन करायला प्रयत्न येतो.
आणखीन एक प्रश्न आहे की साखरेने हाडे बळकट होतात का? सो तेच सांगितलं, साखर ही ऊर्जेची नाही आहे, ऊर्जा समय साखर ही आपल्याला नितांत गरजेची नाही आहे. साखर हे घटक आपल्या मेन बेसिक कॉन्स्टिट्युएंट्सपैकी रोटी कपडा मकान यापैकी साखर एक आपल्यासाठी, तरी त्याच्याने हाडं बळकट होत नाही. आणि जाड व्यक्तीने दूध प्यावे का नाही प्यावे? सो जाड व्यक्तीने दूध प्यावे, पण ते कमीत कमी प्रमाणात प्यावे. जर खरंच दूध निसर्गाला वाटत असतं की आपल्याला गरजेचं आहे, तर आपल्या आयांना खूप उशिरापर्यंत दूध आलं असतं आणि आपल्या घरात दुधाची गंगा खऱ्या अर्थी वाहिली असती. त्यामुळे दूध किंवा कुठलीही गोष्ट ही अतिप्रमाणात वाईट, समप्रमाणात चांगली आणि कमीत कमी खावी. मी आजच्या या सेशनचा एंड एकाच ह्याच्याने सांगतो. माझे आजोबा भीमा गोगटे हे आम्हाला कायम सांगायचे, कोणी जेवायला पंक्तीत बसला असेल की आपण त्यांना सांगतो की सावकाश खा. सावकाश खा म्हणजे काय, तर या शब्दाचा आपण अर्थच नाही समजून घेतला. सावकाश खा म्हणजे ती संधी आहे. संधी तर कुठल्या शब्दांची? अवकाश खा म्हणजेच काय, पोटात थोडीशी पोकळी ठेवून खा, कमी खा. धन्यवाद, थँक्यू. कल्याणीच घ्यावी. आता आय थिंक काही प्रमाणात शेळं असतं, त्यामुळे जर ते तुम्ही सारखी आतबाहेर होत नसेल किंवा फ्रीजची सारखी दार उघडबंद जास्त होत नसेल तर खाण्याला अर्थ नाही, काही खायला हरकत नाही. पण प्रमाण शक्यतो इतकंच बनवावं की ते फ्रीजमध्ये जाणारच नाही, इतकंच खाणं बनवणं योग्य आहे.